काळाभे संपदाला आपला उपसंहार. पाचव्या तरंगात काय सांगितलं थोडक्यामध्ये सांगणार आहे. शेवटी ध्यान चिंतन सांगितलं. महावाक्य विचाराने ज्याला ज्ञान होत नाही त्याने ओंकाराचं काय करावं, ध्यान करावं. ध्यानाचे प्रकार सांगितले कोणते कोणते. प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान आणि अहंग्रह ध्यान. प्रतीक ध्यान अन्य वस्तूचे अन्य रूपाने अर्थात विष्णूचे हे शालिग्राम रूपाने ध्यान करणे. ध्येयानुसार ध्येयानुसार ध्यान शास्त्रामध्ये वर्णन केलेलं जे विष्णूंचं साकार सगुण रूपाचं वर्णन आहे त्या वर्णनाप्रमाणे आकारवान विष्णूचे ध्यान हे ध्येयानुसार ध्यान. असं जशी देवता असेल त्याप्रमाणे काय करायचं. त्याचे उपचारही तसेच असतात. उपचारही सुद्धा विधी कळला पाहिजे का, नाहीतर आपला बेल विष्णूला वाहतं आणि तुळशी शंकराला वाहतं. योग्य नाही ते. काय विधी सांगितलं, विधी सांगितले नाही. ध्यानामध्ये आहे ना त्याप्रमाणे असं ध्यान सांगितलं. पुन्हा तिसरं ध्यान कोणतं आहे. अहंग्रह. अहंकार ध्यानाचं काय स्वरूप आहे. कोणतं चिंतन करणं आहे काय. कोणाचं अभेद चिंतन करायचं. सगुण आणि परमात्म्याचे किती रूप आहे. एक निर्गुण आणि एक निर्गुण रूप कोणतं. निर्गुण रूप कोणतं. असंग, अविकारी, अक्रिय, व्याप्त. बरोबर आहे ना. सांगा की हे सगळं ऐकते ना तुमचं. सांगा. निर्गुण म्हणजे गुणरहित, त्रिगुणातीत, असंग, अव्यक्त, निर्विकार, अक्रिय, व्याप्त, नित्यमुक्त, स्वतंत्र, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप असं निर्गुणाचं वर्णन. निर्गुण रूप आणि सगुण रूप कोणाला म्हणायचं. सगुण दोन रूप नाही करे. सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपाचं स्वरूप कळायला पाहिजे ना. निर्गुणाचं कळायला पाहिजे पुन्हा सगुणाचंही कळालं. तिला सगुण म्हणू की निर्गुण. सगुण निर्गुण एक. गोविंद. सगुण म्हणजे ज्याची जशी देवता असेल त्यानुसार उपाधीचा स्वीकार करून सगुण. आणि आपल्याला जे प्रतीत होत असते त्याला काय म्हणायचं. सगुण रूप. त्याच्यात रामरूप, कृष्णरूप, पंढरपूरचे रूप, पांडुरंगाचे रूप कोणतं आहे. सर्व व्यापक आहे. नामदेवाला सगुण रूप कळालं पण कोणतं रूप नव्हतं. निर्गुण रूप कोणामुळे कळालं. अरे याला कोणामुळे. तो बाबा कसा होता ते आहे ना त्याचं भांडण. ते नामदेव महाराज संतांच्या सभेमध्ये पक्के ठरण्याच्या ऐवजी काय ठरले. त्याला म्हणलं नामदेव कच्चा आहे की सहन झालं नाही. नामदेव कच्चा आहे कोणी म्हटलं. तापडले नाही मारलं का त्याच्या अगोदरच पडून झालं. म्हणा म्हातारा आपल्याला काय मारणार. नक्कीच छप्पी किती तो देवाकडे गेला. देवाला विचारायला आता देवाकडे गेला हे पांडुरंगाचं कोणतं रूप आहे. आता कोणतं रूप नाही. देवाने सांगितलं कच्चाच आहे अजून. काय म्हणलं तू त्या पक्षाचा झाला का. मग पक्का कसा होईल. मग ते सद्गुरूची आशा. नामदेवाला कोणाच्याकडे पाठवलं मग. औंढे नागनाथ. बाबा असा होता बरं का. अगदी म्हातारपण. दोन्ही पाय कोणावर ठेवले होते. ते पाहायला म्हणलं काय देवाला म्हणावं कोणत्या भानगडीत पडलं कोणाला माहिती. म्हणलं कोणाकडे पाठवलं. म्हणलं का चेष्टा केली का आपली. जरा रागावला कोण.
हे म्हणला म्हातार बाबा, कसं झोपता काय कळतं का नाही? पाय कुठे ठेवले? मग ते विसोबा खेचर काय म्हणायला लागला, म्हणलं तू पाय उचलून दुसरीकडे ठेवण्या इतकी काय नाही, तोच काय कर. तुला राग आला तर दणकन उचलले आणि खाली सावकाश नाही ठेवले, ते वरून फाटले आणि ते जोडे भरले पाय होते. पुन्हा एक काय निघालं, पुन्हा सगळं असं घाण माकडीसारखं आपलं फिरवत. मग त्याच्या डोळ्यात डोक्यात प्रकाश पडला. ज्या अर्थी भगवान शंकर याचे पाय कुठे घेतात, मग सामान्य मनुष्य नसला. म्हणलं हे पाय जर आपल्या डोक्यावर घेतले तर आपल्याला काय होईल, म्हणून ते पाय कुठे घेतले, ऐकले दाबावडे खेचर पायी. कोणतं रूप? देवाने पाठवलं ते आहे की नाही. त्या सगुण असो अथवा निर्गुण असो, त्याच्या भेद रूपाने ब्रह्माशी चिंतन करणे, त्याला कोणतं ध्यान म्हणतात? त्याला अंग्रह ध्यान म्हणतात. आणि या ध्यानापासून ज्ञानोत्पत्ती होऊन ओंकाराच्या उपासनेने गुरुच्या मार्गातून ऐकून हा दृष्ट नावाचा शिष्य काय झाला, पहिला कोणत्या ज्ञानाने झाला, चौथ्या तरंगामध्ये, आणि उपासने म्हणजे अदृष्ट उपासनेचा अधिकारी कोण, आणि तत्वज्ञानाचा ओंकाराची उपासना सांगितली. कोणाची? ओंकाराच्या उपासने सुद्धा महावाक्य विचाराने जसं ज्ञान होते, मुक्त होतो, तसा ओंकाराच्या उपासनेने काय होतं, पुढे पाझा. सगुण किंवा निर्गुण ब्रह्माचे आत्मस्वरूपाशी अभेद चिंतन करणे त्यास अहंग्रह ध्यान म्हणतात. कोणतं चिंतन करणे? अभेद चिंतन. भेद चिंतन केलं तर आणि एखादं लग्न व्हायच्या पूर्वी वधूवर असतात, लग्न होण्याच्या पूर्वी भेद आहे का अभेद आहे, आणि एकदा लग्न झालं म्हणजे शरीराचा अभेद होतो का जीवा नाही का. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दोचा भेद होतो. शरीर आणि दोन काय दिसतात, पण ऐक्य कसा मनामुळे. तिला जर मुलगा झाला तर आहे का कोणाचा बंधू, माझा आहे का नाही. आता भेद आला की नाही, काय आला, मग कशामुळे आलेला, ऐक्यामुळे. सगळी इस्टेट कोणाची होते, पहिले गोवऱ्या वेचत होते, आणि आता राजाच्या पोराशी काय लागलं. आता राजाच्या पोराशी लग्न झाल्यानंतर गोवऱ्या वेचणारी राहिली का राणी झाली, किती वेळात. तेवढा घड्याळ नव्हती म्हणा. आता कोणतं चिंतन आहे, लग्न काय करते, भेद निवृत्त करते, आणि कोणता जीव काय सिद्ध करते. सगळी इस्टेट कोणाची होते, नाही का. पहिल्या अवस्थेमध्ये अर्धा गुंठा घ्यायला सुद्धा काय नव्हती, आणि आता सगळी शेती कुणाची आहे. त्याला अभेद चिंतन म्हणतात. जीव रूपाने राहत नाही, किम स्वरूपात होतो. ब्रह्म हे परिच्छिन्न आहे का व्यापक आहे, कसा व्यापक आहे, निरपेक्ष व्यापक आहे. बाकीचे व्यापक सापेक्ष, काय म्हणायचं, आणि कसं आहे काय. एखादी परीक्षा दिली आपण, 50 मार्काचा पेपर आहे बरं का, आणि एखाद्याला 40च मार्क मिळाले, कोणाला 44, कोणाला 45 मार्क मिळाले. 45 मार्कवाला काय झाला, पास झाला. मग तो निरपेक्ष आहे का सापेक्ष. एकाला 44 मिळाले, त्याच्या मानाने याला किती मिळाले, सापेक्ष आहे.
आणि 50 मार्क मिळाले तर निरपेक्ष. आणि त्यापासूनच ब्रह्मलोक प्राप्ती होते. पूर्वी सांगितलेल्या ब्रह्मलोकाच्या मार्गास उत्तरायण किंवा देवयान मार्गही म्हणतात. ब्रह्मलोकी गेलेल्या उपासकास पुन्हा संसार प्राप्त होत नाही. अजून रहस्य व्हायला वेळ वाटते नाही का? वाचा ते पुन्हा पुन्हा पंक्ती वाचा की. पूर्वी सांगितलेल्या ब्रह्मलोकाच्या मार्गास उत्तरायण किंवा देवयान मार्गही म्हणतात. तुमचा गीतेमध्ये आहे ना 8व्या अध्यायामध्ये आर्य 13 शुक्ल सन्मासार तत्र प्रयत्न गच्छन्ति ब्रह्म धूमरात्री तथा कृष्ण सन्मासा दक्षिणायनम तत्र जान्नमस योगी योगी प्राप्य. 2 मार्ग सांगितले नाही, कारचिरा मार्ग आणि देवयान मार्ग. आणि दुसरा कोणता सांगितला? धूम्र मार्ग. धूम्र मार्गातला मुक्त होत नाही आणि अर्तिरा मार्गातला काय होतं? ब्रह्मलोकाला जातो. त्याचे थोडं चिंतन आहे. वाचा. ब्रह्मलोकी गेलेल्या उपासकास पुन्हा संसार प्राप्त होत नाही. ज्ञान होऊन विदेहमुक्तीची प्राप्ती होते. कोणाला ब्रह्मलोकी जो गेला आता संसार नाही, पुनरपी जननम पुनरपी, याला संसार म्हणतात. मग तो काय होत असतो? तिथे ज्ञान होऊन काय होतं? मुक्त होतो. संसार संपला. त्याचा संसार शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? हे सगळं घर बांधणे, अमकं करणं, तमकं, हे सगळे पोटभेद आहे. शास्त्रीय भाषेमध्ये संसाराला काय म्हणायचं? पुनरपी जननम, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, आईच्या उदरात जायचं, पुन्हा पाळण्यात झोपायचं, पाळण्यातला पुन्हा ताटकीवर झोपायचं, आणि ताटकीवर कुठं बंगल्यात नाही जागा, कुठं नाही मसनात. तेवढ्यावर काम भागते का होत करा म्हणतो. अरे देह पडला, जीव जसा जाय तसाच आहे ना. तो जीव पुन्हा काय करतो? कर्माप्रमा यम यम वापी जडभरत राजा. मरण चुकलं का? बरं चांगला देह प्राप्त झाला का? हरणाचा देह, पचतील खाणी. कोणता जन्म मिळेल काही सांगतं? अंडाच्या जाराच्या स्वेदाच्या. ऐकायचं सांगितली होती ना गुरुची, त्याला डुकराचा धर्म मिळणार होता. कोणाचा? सगळ्यात वाईट जन्म कोणता? बरं का? डुकराला कोणी पाळत असतो का? कुत्र्याप्रमाणे काय जेवायला घालतो काय? झालं का? ते काही नाही बघा. यालाच म्हणत पुनरपी जननी जसे. वाईट जन्म असतात. सगळ्यात सापाची होणी फार वाईट. बरं का? बाकीच्या निदान मनुष्य हे करीत नाही. साप दिसला की लोक काय म्हणतात? बरं का? चला म्हणतात का काही दूध प्यायला? अरे दूध प्यायला चला म्हणते का? बरं मरुडी जातो तरी लोक काय करतात? वाईट होणी. या दिवसात बाहेरच निघत नाही. बाहेर खालून जमीन काय झाली नाही. इथं होतं बाई एक साप होता. जाऊ द्या. उन्हाचे दिवस बिळात होता. आता घरं बिरं बांधलेलं आहे. आणि त्याला इकडे थोडं पेटवलं काय ते आगेमुळे तो निघाय इतक्यात जोरात पडत गेला बघा. काय विचारा. ते खालून जमीन काय झाली आणि त्याला काय पाय आहे का? हे सरपटत जावं लागतं. मग तुमच्या गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये हा विषय आलेला आहे. तानहन विशुद्ध क्रूरान संसार. तिथे हा विषय आहे. जाऊ दे. तेव्हा कशा करता सांगितलं? पुन्हा त्याला जन्म मरण रूपी संसार प्राप्त होईल. या लोकात सद्गुरु उपदेशादी ज्ञानसाधनाची अपेक्षा नाही. त्या वाचूनच ज्ञान होते. कारण ब्रह्मलोकात रजतम गुणांचा प्रादुर्भाव नाही. केवळ सत्वगुण प्रधान हा लोक आहे. कोणत्या लोकात? तिथे संडास बांधण्याचं काय रे? काय काय पितात सगळे?
अरे काय भेटतात त्याच्याकडे? अमृताचं कुठं मळ होते का? आणि त्याला शिजवण्याचं सुद्धा काही नाही. काय असं लोकांना प्राप्त होतच नाही. मग तिथे देवधर्म तुमच्यासारखे नाही. आणि आपल्या शरीराला काय तिथे म्हातारं पण नाही. मग काय तरुणपणात अशा लोकांना काय होतं तो प्राप्त होतो. पण त्याहीपेक्षा अजून मुक्त झालेला नाही. काय नाही. जरी आणखी वैकुंठात गेला तरी लोकच आहे की तिथेही सुद्धा पुनरात्याच्या माप नाही का तुमच्या 8व्या अध्यायामध्ये आहे ना, विना मुक्ती शिवमुक्ती आपल्या ब्रह्मज्ञानाशिवाय काय होत नाही. अशी मुक्ती प्राप्त होत नाही. पुढे रजतम गुण नाहीत म्हणून कामक्रोधादी किंवा जडता आलस्यादिक नाहीत. केवळ सत्वगुण आहे म्हणून ज्ञानरूप प्रकाश त्यामध्ये प्रधान आहे. केवळ कोणता गुण आहे तिथे? रजतम हे दोन्ही गुण नाही त्याचे काय, केवळ सत्वगुण आहे तिथे. आणि सत्व शुद्ध स्वरूपाचा सत्वगुण असल्यामुळे बाकीचे रजगुण तमगुणातले विकार त्या ठिकाणी नाही. हे शुद्ध सत्वगुण आहे. पुढे म्हणून पूर्वी चिंतन केलेले सर्व भेदरहित असंग निर्विकार नित्यमुक्त ब्रह्मरूप आत्मा जे ओंकाराचे लक्ष, त्याचे उपासकास ब्रह्मलोकी भान होते. म्हणून जे हिरण्यगर्भ लोकवासी त्यास संसार नाही. तिथे गेल्यानंतर संसार काय झाला? संपला. आणि मग कारण ज्ञान होतं ना तिथे. काय होते? कारण निर्गुणाची उपासना आहे ना. मग उपासना कशाला म्हणतात? ते ज्ञानाला योग्य करते, त्याला काय म्हणायचं? आता आपल्याला ज्ञान का होत नाही? आपलं चित्त शुद्ध आहे का मलिन आहे? मग उपासना काय करते? ज्ञान करून देते का मलिन चित्ताला शुद्ध करते? ज्ञानाचा संबंध नाही. मलिन म्हणतं चित्त शुद्धी करता कशाची आवश्यकता आहे? कर्म हे पण आहे ना. मग भगवद्गीतेमध्ये एकदम ज्ञान सांगायला सुरुवात केली की कर्म सांगितलं आहे काय. मग पुढे उपासना, पुढे मग असं कर्माने सांगितलं. पुढे वाचा. जरी महावाक्य विचारा वाचून ज्ञान होत नाही तरी ओंकाराचा विवेक महावाक्य विचार रूपच आहे. म्हणून ओंकाराच्या विचारानेही अद्वैत ज्ञान होते. महावाक्य कोणाचा निर्देश करून सांगते? जीव ब्रह्म ऐक्य. ज्या वाक्याने जीव ब्रह्माचं ऐक्य प्राप्त होते त्याला कोणतं वाक्य म्हणायचं? महावाक्य का 2-3 हात लांब आहे का? 2 शब्दाचाच आहे. 2 शब्दाचा कोणता आहे? आणि बाकी काय सर्व नामच आहे. तत्व नाम कुठं आहे त्याचं? तत् म्हणजे काय, तम म्हणजे काय? त्याला मागचा इतिहास पाहिजे. तत्शब्द हा कोणाचा वाचक आहे? ईश्वराचा. मग आता ईश्वराचं हे कसं होईल? जीवाचं आणि ईश्वराचं ऐक्य होते काय? नाही, वाच्यार्थाने. म्हणून लक्षणं करावी लागते. लक्षणेने त्याचं ऐक्य जुळत असते. त्या लक्षणेमध्ये 2-3 तुम्हाला लक्षणं सांगितलं आहे. नाही अजून 6वा अध्याय व्हायचा त्याच्यामध्ये लक्षणाचं स्वरूप त्याच्यामध्ये जड लक्षणा. पुढे त्याच्याद्वारा जीव ब्रह्माचं काय होतं? लक्षणेमध्ये काय करायचं? जड लक्षणेमध्ये नाही सांगत. आता होऊन गेलो म्हणा चौथं. जड लक्षणेमध्ये काही टाकावं लागतंय, काही घ्यावं लागतंय. गंगायाम तिथं काय टाकायचं? घोष शब्द टाकायचा, तीर शब्द घ्यायचा. कोणती लक्षणं? ज्याच्यात टाकायचंच नाही त्याला काही टाकायचं आणि काही घ्यायचं. आंबा खायचा असला म्हणजे काही साईड खायचा का? कोळ्याने टरफल काय खायचं? रस. कोणती लक्षणं? भागत्याग.
आलं का तुमच्या घराला जाऊया पुढे वाचा. याप्रमाणे सद्गुरुमुखाने ओंकाराचा विचार श्रवण करून अदृष्टी नामे दुसरा शिष्य उपासनेत प्रवृत्त होऊन ज्ञानद्वारा परमपुरुषार्थ जो मोक्ष त्यास प्राप्त झाला. अकोशाचा अधिकारी होता उपासनेचा. तत्वदृष्टी मग चौथ्या तरंगामध्ये काय झाला तो ज्यांनी ओंकाराच्या उपासनेकडे कोणाच्याकडून उपासना ऐकली सद्गुरू विषय पामरापासून का विचारणारा तर मरकटरदर्शी बरोबर योग्य अधिकार श्रोत्रिय एवढंच लक्ष नाही का पण कोणतं पद पाहिजे कृपाळू पाहिजे त्याचं कर्तव्य कोणतं आहे. 5 भेदाचं निवारण करून शिष्याला संसाराविषयी मिथ्यत्व आणि अहम ब्रह्मास्मी या बोधावर दृढ निश्चय बोध करून आरूढ करा. त्याने काय करायचं जे आहे ना भेद आहे ना ते भेद काय करायचे संसाराचं आणि ब्रह्माचं अभेद आहे का नाही. गुरुजीचं काय तिसऱ्या तरंगामध्ये आणि या गुरुच्या मुखात मोठं के गुरुमुख आहे अर्धही स्वयंभाची 9व्या अध्यायामध्ये सांगितलं. आमचे ज्ञान कोणाच्या द्वारे लागतं गुरुजीच्या आणि ओंकाराचं उपासना गुरुजीच्याकडून श्रवण करून अदृष्ट नावाचाच आणि जो हे होता तो उपासनेने काय झाला मुक्त झाला. तत्वदृष्टी ज्ञानाने नाता उपासनेने झाला. उपासनाच म्हणून गीतेमध्ये सुद्धा 8व्या अध्यायामध्ये सुंदर उपासना झाली आहे. पुढे वाचा. परिच्छेद क्रमांक 35 अन्य जीवांस कर्तव्यतेचा उपदेश. आता निर्गुण ब्रह्म उपासनेविषयी ज्याचा अधिकार नसेल त्याने सगुण ईश्वराची अनन्य भावाने उपासना करावी. ती शक्य नसल्यास वेदविद कोणी करावी उपासना कोणी करावी अधिकाराचा ज्ञानाचा काय नाही माना लागतो ना. एकाच बाईच्या पोटी जरी 3 पोरं असले तरी सर्वांचे अधिकारच एखादा पोरगा मिनिटमध्ये पास होतो आणि एखादा पोरगा 3 वर्ष झाले तरी त्याच वर्गात पराहतो. जेवायच्या वेळेला सारखे जेवण मात्र सारखे करतात त्याच्यात प्रतार्थ नाही. पण अधिकारामध्ये काय मानावं लागतं सगळं. तेव्हा हे अधिकार वेदाने आपल्या शास्त्रकाराने काय केलेलं आहे. मला कल्पना करा ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे हा अधिकार काय होत नाही मग काय करायचं. मग त्याच्याकरता आणखी मार्ग सांगितला आहे. मग तरी काय करायचं उपासना करायची. काय करायची बरं उपासनेमध्ये अधिकार जात नाही कर्म करायचा. काय करायचं मग कर्माच्या द्वारा तो क्रमाक्रमाने मुक्तीला काय होतो. बरं कर्मही करत नसेल तिकडे लक्ष नाही शेवटी काय आहे मग नाही नरकाची प्राप्ती होत नाही. नरकाची प्राप्ती पापी माणसाला होते. जरी त्याला जन्मावरून चुकत नाही तरी चांगल्या कुळामध्ये काय येतं असं आहे. आणि पाप करून मेला तो चांगल्या कुळात जन्माला येतो का नरकाला जातो इतका फरक आहे ना. दोघे काय झाले मृत्युमुखी पडले पण दोघांमध्ये फरक आहे. उपासक असेल साधक असेल जरी मुक्त झाला नाही तरी सुचिनाम श्रीमता गीतेच्या कोणत्या अध्यायात सांगितलेलं आहे. बरं कोणता श्लोक आहे अति श्रद्धा योग योग अप्राप्य योग संसिद्धी
पार्थ नैवे नाम विनाशच नाही कल्याण प्रत्कर्षी माझ्या उत्तम लोकांना जातं. तात्पर्य कशा करता, मतलब उपासनाही करीत नाही, कर्मे सुद्धा चांगलं काय होत नाही, करत नाही. पैसा मिळतो पण त्याला चोरी करूनच मिळतो, जमेल का तर. मग म्हणायला लागलं कोणतंच कर्म करत नाही, शेवटी जन्म मरण, पुन्हा मरायचं आणि पुन्हा. बरं जन्म तरी चांगला मिळेल का? अंडाच्या जहाराच्या पुढे पुढे तुमच्या तुकोबाराने सुद्धा गाथेमध्ये वर्णन केलेलं आहे. आलंय हो संसारा नाही त्या यमाची त्या न चलवे तरी चालू येतील वरी मारी दे सहान भूक न सहावे वेळ तो राखी पंडपाराने केला असेल तर तो तत्व ज्वाळ. हे कोणाची पण आहे? मनुष्य देहात एका नरक लोकांना जावं लागलं. इथे जरी फल मिळालं नाही तरी त्याला पूर्वजन्मामध्ये फळ मिळाल्याशिवाय, कारण ईश्वराचा दंड काय, जो ज्याचा जसा कर्म असेल त्याप्रमाणे त्याला फळ काय झालं पाहिजे. कोणाचा दंड काय? आणि ईश्वर म्हणजे सामान्य आहे का? झालं, जाऊ द्या आपल्याला. ईश्वरा इतका जगतामध्ये कोण समर्थ आहे? घडी मोडी येळा मात्रे भाव दुःख वारी कोण माग. जाऊ द्या, हे कर्म माणसाला माझा जो बरं का. शेवटी तुला एकच उपाय आहे, पुनरपि जननम. ती शक्य नसल्यास वेदविहित निष्काम कर्म करावे, तसे शक्य नसल्यास शुभ सकाम कर्म करावे, तेही शक्य नसल्यास निरुपायाने वारंवार जन्म मरण दुःख भोगीत राहावे हे बरे. चांगला फायदा आहे काढला. मला ते शिकायला आलो, जन्मावरती पुन्हा पुन्हा भोगत. याच्यावरून काय सिद्धांत आहे? अरे काय सिद्धांत आहे? नाही बरोबर आहे ना, अधिकार. याच्यामुळे जागृती आहे. काय आलेल्या माणसाने काय करावं, कर्म करावं, त्याहीपेक्षा उपासना, आणि त्याहीपेक्षा ज्ञानाने काय होतं, तसा दृष्टी कशाने मुक्त झाला. म्हणून सांगितलं ना, ज्ञानाचा अधिकारी तत्वदृष्टी, उपासनेचा अधिकारी मुक्त झाला. पुढे पण राहिलेला आहे तर्कदृष्टी. तर तर्कदृष्टी ज्ञानेश्वर महाराजाची पालखी 16 संपल्यानंतर सांगू. आता हे राहिलं ना, रहस्य राहिलं ना, की रहस्याचं. पाचव्या तरंगाचे रहस्य. चौथ्या तरंगात परमात्मा व्यतिरिक्त सर्व जगत मिथ्या ठरल्यावर त्यात जगदंतपाती वैदिक व्यवहारिक व्यवहारही मिथ्या होणार. मग कर्मोपासना प्रतिपादक वेदवाक्य आणि ब्रह्मज्ञान प्रतिपादक उपनिषद वाक्ये व त्यांचा संप्रदाय प्रवर्तक आचार्य. चौथ्या तरंगामध्ये कोणता विषय झाला? खऱ्या उपदेशाला केव्हापासून सुरुवात झाली? चौथ्या तरंगापासून. त्यांनी प्रश्न केला ना कोणी, गुरुने, तुम्ही कशा करता आले इथं? त्यांनी मोक्षाचं स्वरूप सांगितलं असतं, परमानंदाची प्राप्ती, सकल दुःखाची निवृत्ती करिता. इथून चौथ्या तरंगाला काय सुरुवात आहे का? मग काय सांगितलं चौथ्या तरंगामध्ये? मग विषयात सुख आहे असं सांगितलं का तुझा आत्माच सुखरूप आहे? आत्माच स्वरूप. विषयात सुख का नाही? सुंदर विचार आहे.
मग आनंद आहे ना, सुखाकरताच प्रयत्न काय. आपला भ्रम आहे की अलग लक्षामध्ये आपण विषयातच सुख आहे. कशामध्ये त्याची निवृत्ती केली, त्याला शेवटी कळलं ना, तर म्हटलं विषयामध्ये काही नाही, सुख नाही, मग सुखरूप कोण आहे. आत्माच. पण सगळं जवळजवळ 4-5 पानं ह्याच्याकरता खर्च घातलेले आहे. मला सांगता आलं पाहिजे आम्हाला विषयात सुख वाटते, आणि तुम्ही सांगता विषयात काही नाही. कोणती प्रक्रिया सांगितली. विषयात जर सुख असेल तर प्रथम विषयाच्या प्राप्तीने जे सुख होतं ते नंतर त्याच्याही पेक्षा जर अत्याधिक अनुकूल पदार्थ आला तर त्या दुसऱ्या विषयाच्या प्राप्तीने पहिल्या विषयाचा आनंद नष्ट होतो. आणि जर विषय सुखरूप असेल, आनंदरूप असेल, तर नित्य त्या प्रथम विषयाने आनंद द्यावा. दुसरी युक्ती अशी दिली की एखाद्या व्यक्तीचा पुत्र दूरदेशी आहे आणि कालांतराने तो आला, प्रथम क्षणी पाहिल्याच्या नंतर जो आनंद होतो तो दुसऱ्या दिवशी होत नाही, तो तिसऱ्या दिवशी होत नाही. किंवा तुम्हाला नित्य जर विषयातच आनंद असेल तर योग्याला समाधीमध्ये हा आनंद होऊ नाही. किंवा सर्व जीवांच्या अनुभूती जी सुषुप्ती आहे त्या अनुभूतीमध्ये सुषुप्तीमध्ये विषय नाही मात्र आनंद आहे. मग तो आनंद कोणाचा? निर्विषय तो आनंद आहे. योग्याला समाधीत निर्विषय आनंद आहे, आणि प्रथम विषयामध्ये दुसऱ्या विषयाच्या प्राप्तीने आनंद राहत नाही, म्हणून विषयात आनंद नाही. विषयामध्ये आनंद आहे तो कोणाचा? आपल्याला कोणात दिसतो? हे बरोबर आहे. त्याच्याकरता प्रक्रिया सांगितलेली आहे. विषय सुखाकरची इच्छा होते आपल्याला. कशाची? कशाकरता विषयाची इच्छा? कशाकरता? दुःखाकरता का सुखाकरता? कशाची इच्छा? पुढे विषयाची काय होते? प्राप्ती. बरं, विषयाची प्राप्ती आनंद, प्रिय मोद प्रमोद असे नाव. विषयाची प्राप्ती होणे आनंदाला सुरुवात. कशाला? बरं, एकदम आनंद मिळत असतो, काहीतरी प्रक्रिया होते. आता चंचल झालेली वृत्ती काय होते? कोणामुळे झाली? वृत्ती काय झाली? स्थिर वृत्तीमध्ये आत्म्याचं काय पडतं? आहे का रे? कोणाचं भान पडलं? आत्मा दुःखरूप आहे का सुखरूप आहे? आहे का रे? माझा पुढे काय होतं? आत्म्याचं भान पडलं. आपल्याला काय वाटते? नाही आहे सुख कोणाचं? हा विवेक होत नसल्यामुळे क्रमाने होत असते का युगपत क्रिया होते, आणि आपल्याला असा भ्रम होतो आनंद कोणापासून झाला? तो विषयाचा अजून कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. ही सुख याला भ्रांती म्हणतात. विषयाचा आनंद ही भ्रांती जावी लागते. संतांची भ्रांती काय झाली असते? काय करे? सुख नाही कोठे. हे पहा, घरी होऊ नका, मग आहे तरी सुख कुठे? आपला तो एक त्याने विना जीवा. पण आपल्याला मग विषयापासून आनंद होतो असं वाटते. मग तो आनंद कोणाचा आहे? मग तुम्हाला गोष्ट सांगितली होती ना, कुत्र्याची गोष्ट सांगितली. त्या कुत्र्याला असं वाटते हाडामध्ये काय, मग ते कोणाच चगळ्याला जाते. ते चगळता रक्त कशाचं निघतं? हाडातून निघते का दाढेतून? आणि त्याला ब्रह्म ते कुठून निघते? आणि पुन्हा 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 सारखं हे होतं. आणि त्याला वाटते आता तात्पर्य कशाकडे सांगितलं तरी तो हाड काय करत नाही, सोडत नाही. मग शहाणा मनुष्य असतो, त्याला माहिती असते हाडामधलं आणखी हे नसून रक्त कुठलं आहे. मग शहाणा माणूस विषयात सुख नसून सुख कोणाचं आहे? आत्म्यात सुख आहे का आत्मा सुखरूप आहे अशी भ्रांती असते. त्याला ही भ्रांती देहात्मभ्रांती, 5 प्रकारची भ्रांती. आपण देहालाच काय समजतो? देह आत्मा होतो का? नाही का? तुमच्या निर्गुणत्वात परमात्मायमव्या शरीरस्था करोति न लिप्यते 13व्या अध्यायामध्ये.
अरे पण देह आत्मा देह हे पाचाचे सुंदर विषय आहे. मग कोण आहे देह आत्मा नसून देहाहून आत्मा काय आहे, कोशाहून आत्मा काय आहे हे कोण सांगते? बाबा त्याचा विचार आला की नाही? पुढे वाचा. पण वेदशास्त्रांवर व त्यांचे संप्रदाय प्रवर्तक आचार्यांवर बहुत कालाच्या सत्यत्व निश्चयाने व पूज्य भावनेने वेद सद्गुरूंना मिथ्या म्हणण्याचे धैर्य आस्तिक अधिकाऱ्यास सहसा होत नाही. हे पहा, आता एक परमात्मा सत्य असून सर्व तद व्यतिरिक्त काय आहे? कोणत्या तरंगात सांगितलं? चौथ्या तरंगात. कोणत्या रूपाने सांगितलं? ख्याती प्रकरण आहे. आत्म्याचा आनंद रूप आहे सांगितलं. पुढे दुःखाचा कालात्र आहे अत्यंत अभाव मग कशावरून सांगितलं? ख्याती प्रकरण. विवर्तवाद. दोरीवरचे सर्प आहे का? वास्तव याची. आत्मस्वरूपावर दुःख आहे का? वास्तव याची. मग कोणती ख्याती? अनिर्वचनीय. सुंदर विवेक आहे. चांगलं आहे ना. एका पोरानं लिहिलं होतं मला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मोक्षाचं स्वरूप आहे ना, सकल दुःखाचे परमानंदाची. मग सकल दुःखाची निवृत्ती कशी आहे? दुःख पासत असताना तुम्ही काय म्हणतात? आभार म्हणतात. मग ख्याती प्रकरणाने काय करायचं? माझ्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं बा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. पहिलं उत्तर बरं आहे आपलं, आत्माच घेऊन स्वरूप आहे. बरं मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालप्रिय काय आहे? मला विचारसागरात बघून घ्या. ख्याती प्रकरण त्याला माहितीच नाही. सुंदर आहे ना. असत ख्याती, आत्मख्याती, अनिर्वचनीय ख्याती, अख्याती, सत्ख्याती. पुढे मग सुंदर विवेक केलेला आहे. शेवटी ते दुःखाचा त्रैकालिक काय आहे? अत्यंत अभाव आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठे आलं दुःख? झोपेमध्ये कुठं दुःख आहे का? मग केवळ काय आहे? समाधीमध्ये दुःख आहे का? सुख आहे सगळं. सुख आणि दुःखाच्या दोन अवस्था आहे, जागृती आणि स्वप्न. जागृतीमध्ये सुखही आहे पुन्हा काय आहे? स्वप्नामध्ये मानसिक आहे. सर्प साप दिसला काय आनंद होतो का? लाडू वाढला तर म्हणजे स्वप्नात काय सुख आहे, जागृतीमध्ये काय, आणि सुषुप्तीमध्ये पुढच्या अवस्थेमध्ये सुखही नाही आणि काय नाही. मग केवळ सुख आहे. सुषुप्तीमध्ये काय आहे? पण ते आवृत सुख आहे. पण समाधीमध्ये निरावरण सुख आहे. ब्रह्म तुरी अवस्थेमध्ये एक एक अवस्था केवळ सुख आहे. दुःख नावाची वस्तूच नाही. असं क्रमाक्रमाने चौथ्या तरंगामध्ये ख्याती निरूपणाने हे सगळं विवरण केलेलं आहे. तिथून या तरंगाला चौथ्या तरंगाला काय आहे मग? आणि पुढे मग सगळा विषय जीव हा जीव नसून किम स्वरूप आहे. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य सांगते. जीवाचे अवच्छेदक वेगळे आणि ब्रह्माचे अवच्छेदक. जीवाच्या ठिकाणी पंचक आहे, ब्रह्माच्या ठिकाणी आहे का? जीव परिचिन्न आहे, आत्मा आहे का? एक 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 सगळं जीव किती अनेक आहे, ब्रह्म किती आहे. दोचं ऐक्य कसं? गाढवाचं आणि घोड्याचं ऐक्य करायला पाहता तुम्ही, ते होईल का? मग पूर्व पक्ष बरोबर आणि त्याचा क्रमाने काय दिलेलं आहे बरोबर. त्याच्यामध्ये बरोबर पहिले आकाशाचे दृष्टांत घेतले कोणाचे, आणि आकाशावरून कोणाचे दृष्टांत घेतले? चैतन्य. घटाकाश, जलाकाश, मेघाकाश, महाकाश. तसं मग कुठंच चैतन्य पुढे पुढे पुढे
आणि शेवटी जीव जीवनातून किम स्वरूप आहे असं सुंदर विवेक आहे. पुढे वाचा. परंतु ज्या अर्थी स्वतः श्रीगुरूच ब्रह्म व्यतिरिक्त सर्व मिथ्या म्हणून सांगतात, त्या अर्थी वेदगुरु मिथ्या म्हणण्यात काय तात्पर्य आहे हे त्यांनाच विचारून घ्यावे. रहस्यामध्ये चाललेलं आहे. सर्वच जर मिथ्या आहे तर गुरु कसा सत्य राहील? परमात्मा व्यतिरिक्त सगळे काय आहे? मग परमात्मा सत्य आहे, वेदगुरुही काय झालाय? मग मिथ्या वेदगुरूच्या ज्ञानाने संसाराची निवृत्ती होईल. जर होते म्हटलं तर मृगजळाने काय केली पाहिजे? चंपाच्या रंगाला काय सुरुवात आहे काय? मग कसं विवरण केलेलं आहे? रहस्य चालू आहे ना आपलं, काय का नाही? रहस्याचा विचार चालला आहे ना आपला. सांगा ना कधी अर्धवच्या हे मृगजळाने कुठे ताण जाते का? समान सत्ताक पदार्थ हे एकमेकांना साधक बाधक होत असतात. मृगजळाचा दृष्टांत हा विषम सत्ताक आहे आणि ब्रह्म आणि वेदगुरु वेदगुरूंना ब्रह्मा व्यतिरिक्त जे वेदगुरु आहेत यांना मिथ्यात्व आणि मिथ्या वेदगुरूंच्या ज्ञानाने या संसाराची निवृत्ती कशी होईल? तर संसार ही व्यावहारिक सत्तेतला आहे आणि वेदगुरु ही व्यावहारिक सत्तेतले आहेत. म्हणून तीन सत्तेचा स्वीकार केला. एक प्रातिभाषिक सत्ता. प्रातिभाषिक सत्ता ही याच्यामध्ये कोणताही विकार होत नाही, त्यात केवळ ब्रह्म आहे. आणि व्यावहारिक सत्ता ही ब्रह्माच्या ज्ञानाने बाधित होत असते आणि व्यावहारिक सत्तेमध्ये वेदगुरु आहेत आणि संसार ही व्यावहारिक सत्तेतला आहे. आणि असा आपला सिद्धांत आहे की समान सत्ताक पदार्थ एकमेकांना साधक बाधक होत असतात. म्हणून मिथ्या श्रीगुरूंच्या किंवा वेदाच्या ज्ञानाने संसाराची निवृत्ती होऊ शकते. आणि जो दृष्टांत त्या पूर्वपक्षाने दिला की जर मिथ्या गुरु आणि वेदाच्या ज्ञानाने संसाराची निवृत्ती होत असेल तर मृगजळाने सुद्धा तहान गेली पाहिजे. परंतु तहान ही जी प्राणाची गुणधर्म आहे तो व्यावहारिक सत्तेतला आहे आणि मृगजळ हे भाषिक सत्तेतला आहे. त्यांची सत्ता विरोध आहे. कोणती सत्ता आहे? विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत. म्हणून साधक बाधक व्यवहार कोणत्या सत्तेत होतो? आहे का? भगवानने देखील आपली सत्ता सोडून कोणत्या सत्तेत येतो? भक्ताच्या. आणि मग भक्ताची काय करतो? कामे करतो. उजनीचं काही नाही भगवान. सुंदर विवरण आहे. अजोपी सन्नवदे आत्मा प्रकृतीन स्वामदृष्ट आहे. पहिली सत्ता कोणती होती? पारमार्थी. आता कोणत्या सत्य झाला? यदा यदा ही धर्मस्य. देवाला सुद्धा त्या सत्तेत राहून काम करता येत. मग कोणाच्या सत्तेत यावं लागतं? भक्त या. त्याप्रमाणे समान सत्तेमध्ये काय होतं? काय काय मला वेदगुरूची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिकच आहे. आणि ताहण्याची सत्ता कोणती आहे? नाही, व्यावहारिक. वेदगुरु व्यावहारिक, तान आहे. म्हणून समान सत्तेमध्ये काय होतं? त्याच्याकरता गोष्ट सांगितली का राजाची? कोणीतरी राजा भिकारी झाला आणि पुढे भीक मागत असताना त्याला कोण चावले? काय तुम्हाला जे बनायचं असेल तेव्हा. हा मुळामध्ये व्यावहारिक सत्तेमध्ये कोण आहे? आणि स्वप्नात बघा झाला कोणती सत्ता? मग त्याला जागृतीतला ते दुःख निवृत्ती करण्याकरता उपयोगी पडलं का? मग कोण उपयोगी पडलं? प्रातिभाषिक सत्तेला जो साधू होतो त्याला 4 पैसे दिले. समान शब्द कोणती शब्द? संसार आहे मिथ्या. गुरुजी काय आहे? मिथ्या गुरुजीकडून मिथ्या संसाराची काय होते? इथून तरंगाला काय सुरुवात पुढे. आणि
जर त्यांनी वेदगुरूंचे मिथ्यात्व युक्तीने ठरविले तर ज्याप्रमाणे मिथ्या मृगजलाने तृष्णेची निवृत्ती होत नाही त्याप्रमाणे मिथ्या वेदगुरूंच्या उपदेशापासून संसार निवृत्ती तरी कशी व्हावी या शंकेचे समाधान करून घ्यावे अशा हेतूने या तरंगास प्रारंभ झाला आहे. बरं. इथून या तरंगाला काय चौथ्या तरंगाचा जो प्रारंभ आहे ना, तरंगाची सुरुवात गुरुजीने सांगितलं ना, तुझा आत्माचा आनंद स्वरूप आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा त्रय खाली काय अभाव इथं मग त्याला सांगितलं तुझा आत्माचा आनंद स्वरूप आहे म्हटल्यानंतर विषयात आनंद होतो याची वाट काय. काला तरी दुःख नाही, दुःख आम्हाला क्षण सोडतो याची वाट काय. इथून चौथ्या तरंगाला काय आहे तशी इथं मृगजळाच्या योगाने ताण काय झाली पाहिजे. मग नाही करत आलं का लक्षामध्ये, नाही आलं का लक्षामध्ये. मग मिथ्या गुरुच्या द्वारा संसार दुःखाची निवृत्ती व्हायला पाहिजे. निवृत्ती होईल. मृगजळाने जशी ताण निवृत्त होत नाही तशी मिथ्या गुरुच्या ज्ञानाने संसार दुःखाचे काय होत नाही. असा गोड विचार केलेला आहे. त्याचा विचार कधी मग थोडं हे पाठ घेतील ना आपलं काय तुमचा पाठ आपलं शिंदे महाराज आहे, आत्माराम महाराज आहे. दारा चालू ठेवायच्या ना, थोडं ऋषिकेशला जाऊन यायचं आहे मला. पण पाठ बंद नाही बरं का, आपलं पाठगार आहे चालूच राहील बरं का. आणि तुमचं येणं काय होणार नाही. जाऊ द्या. अधिक विचार शिंदे आत्माराम महाराज सांगतात.